आज आपण गव्हाच्या पिठापासून एक टेस्टी आणि इंटरेस्टिंग असा नाश्त्याची रेसिपी बनवतोय। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम कुरकुरीत आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि याच्यासोबत आपण टोमॅटो केचप आणि हिरवी चटणी पण सर्व केलेली आहे। घरच्या साहित्यातनं झटपट होणारी ही रेसिपी आहे। खूपच टेस्टी लागते। लहान मुलांना ही नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता। अचानक पाहुणे आले आणि काय करावं कळत नसेल तर ही रेसिपी एकदम उत्तम पर्याय आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। किती कुरकुरीत आहेत ते। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहे। लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता आपण सुरू करतोय रेसिपीला। आज आपण गव्हाच्या पिठाचा एक इंटरेस्टिंग असा नाश्त्याची रेसिपी बनवतोय। टेस्टी अशी रेसिपी बनवतोय। त्याच्यासाठी आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक भांडं घेतलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण 1 कप गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे। आता आपण हे 1 कपाच्या ऐवजी तुम्ही वाटी किंवा ग्लासचं पण मेजरमेंट घेऊ शकता। आता त्याच्यामध्ये आपण अर्धा कप आहे ते रवा टाकून घेतो आहे। रवा जाड किंवा बारीक कुठलाही तुम्ही घेऊ शकता जो तुमच्याकडे असेल। रवा टाकल्याने आपले जे कोटिंग आहे ते एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल। आता त्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे। आता इथे मी 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे। आता 1 टीस्पून आपण ओवा टाकून घेतो आहे। ओव्याची खूपच छान टेस्ट येते कोटिंग मध्ये। त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून कसुरी मेथी टाकून घेतो आहे। आता आपण 4 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे मोहन म्हणून। तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। आता आपण सगळं साहित्य मिक्स करून घेतो आहे। गव्हाच्या पिठाला आणि रव्याला आपण छान मोहन आहे जे तेल टाकले आपण ते छान चोळून घेतोय आणि सगळे साहित्य पण छान मिक्स करून घेतो आहे। आता तेल आपण व्यवस्थित चोळून घेतलंय, त्याने आपली पाती एकदम खुसखुशीत होते। बघू शकता किती छान मिक्स झालेलं आहे। असा गोळा होतोय म्हणजे आपलं मोहन एकदम परफेक्ट आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याचा असा घट्ट असा गोळा करून घेतो आहे। आता पुन्हा थोडंसं पाणी टाकतो आहे आणि आपण आता त्याचा गोळा करून घेतो आहे। अशाच प्रकारे थोडं पाणी टाकून आपण छान गोळा करून घेतला आहे। बघू शकता कसा गोळा झाला आहे। एकदम हार्ड कडक असा गोळा झालेला आहे। आपण आता याला झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवून देतो आहे। रवा छान मुरला जाईल। आता आपण स्टफिंग करून घेतोय। त्याच्यासाठी आपण 5 छोट्या साईजचे बटाटे घेतलेले, बॉईल करून घेतलेले आहे बटाटे। आता आपण एक छोटी किसणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर हा बटाटा किसून घेतो आहे। आपल्याला एकदम स्मूथ बटाटा हवा आहे, त्याच्यामुळे आपण हा किसून घेतो आहे। तुम्ही तसा क्रश केला तर मध्ये मध्ये लम्स राहतात। बघू शकता किती सॉफ्ट झालाय बटाटा। अशाच प्रकारे आपण सगळे बटाटे किसून घेतो आहे आणि बघू शकता सगळे बटाटे किती छान किसल्या गेलेले आणि एकदम स्मूथ बटाटा झालेला आपला। आता आपण एक भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण किसलेला बटाटा टाकून घेतो आहे। आता त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हल्दी पावडर टाकून घेतो आहे। 1 टीस्पून आपण धनिया पावडर टाकून घेतो आहे आणि 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर टाकून घेतो आहे। चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो आहे। 1 चम्मच आपण चाट मसाला टाकतो आहे आणि अर्धा चम्मच आपण आमसूल पावडर टाकून घेतो आहे। 4-5 टेबलस्पून आपण फ्रेश कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि सगळं साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग सुद्धा करू शकतो। इथे थोडासा बटाटा कमी करून त्याच्या जागी थोडं पनीर टाकू शकता। चीज वापरू शकता तुम्ही स्टफिंग मध्ये। या स्टफिंग मध्ये आपण पनीर आणि चीज आता वापरत नाही आहे। आता सगळं आपण स्टफिंग व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। बघू शकता कसं दिसत आहे ते। आता 10 मिनिटं झालेले आहे। आता पातीसाठी आपण जे कणिक मळून ठेवलेली होती ती छान मुरलेली आहे, ती अजून घट्ट झालेली आहे। आता आपण त्याला सॉफ्ट करून घेतो आहे। त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण त्याला थोडं सॉफ्ट करून घेणार आहे। खूप जास्त कडक आहे कारण रव्याने सगळं पाणी शोषल्यामुळे आपले कणिक आहे ती एकदम घट्ट झालेली आहे। आता त्याच्यात थोडंसं पाणी टाकतोय आपण 1 टेबलस्पून आणि त्याला छान मळून घेतोय आणि सॉफ्ट असा त्याचा गोळा करून घेतो आहे। आता आपला गोळा खूप छान झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे। आता त्याचे आपण तुकडे करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतोय। एवढ्या पिठामध्ये आपण 5 गोळे करून घेतो आहे आणि गोळे कडक व्हायला नको म्हणून त्याला एका भांड्यामध्ये ठेवून त्याला झाकून घेतोय। आता आपण एक पोलपाट घेतलाय आणि त्याच्यावर एक गोळा घेतलेला आहे
आणि त्याला आता आपण लाटून घेते। कुठेही आपण कणकेचा वापर करत नाही किंवा आपण पोलपाट लाटण्याला तेल वगैरे काहीही लावलेलं नाहीये। आपण आता त्या गोळ्याला छान असं लाटून घेते। खूप पातळ लाटायचं नाहीये आणि खूप जाड पण नाही। आता आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता त्याच्या साइड्स आपण कट करून त्याला एक चौकोनी शेप देतो आहे आणि साइडचे एक्स्ट्रा जे आहे ते काढून घेतोय आपण। आता याचा थिकनेस बघा किती आहे ते। एवढं जाड ठेवलंय आपण, खूप जाडही नाही आहे खूप पातळ पण नाही आहे। आता त्याच्यावर आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेतो आहे। लहान मुलांसाठी जर करत असेल तर चिली फ्लेक्स नाही टाकलं तरी चालणार आहे। आता त्याच्यावर आपण तीळ टाकून घेतो आहे, यानी खूपच छान टेस्ट येते। आणि आता याच्यावर थोडंसं आपण कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि पुन्हा एकदा लाटून घेतोय, म्हणजे तळताना तीळ वगैरे बाहेर येणार नाही। आता आपण याला मधनं एक कट देतो आहे आणि त्याचे 2 तुकडे करून घेतो आहे। आता या तुकड्यांना आपण पलटवून घेतो आहे त्याची साइड। आता इथे मी ट्रायंग्युलर शेप दिलाय, तुम्हाला चौकोनी शेप द्यायचा किंवा गोल शेप मध्ये कट करायचा तर तेही पण तुम्ही करू शकता। आता आपण त्याच्यावर जे सारण तयार केलेलं, जे स्टफिंग तयार केलं आहे ते एका भागाने लावून घेतो आहे आणि वरनं फोल्ड करायला जी बाजू आहे ती मोकळी सोडलेली आपण एकदम हलकंसं लावायचं फिलिंग। जास्त मसाला भरायचा नाही आतमध्ये, हलका हलकाच भरायचा। आणि आता साइडला आपण सगळ्या साइडने पाणी लावून घेतो आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा आपण ते चिपकवू त्याच्यानंतर तेलात तळताना निघायला नको म्हणून आपण पाण्याचा वापर करून घेतो आहे। व्यवस्थित पाणी लावायचं आणि आता ही साइड आपण हलक्या हाताने फोल्ड करून घेतो आहे आणि दोन्ही साइड जिथे ओपन आहे त्या व्यवस्थित चिपकवून घेतो आहे। आता बघू शकता किती छान दिसत आहे। आता त्याला साइडने आपण डेकोरेट करून घेतोय, जे चमच्यानी थोडंसं प्रेस करून त्याला छान डिझाइन तयार करून घेतो आहे। बघू शकता किती सुंदर झालंय। आता ह्याच पद्धतीने आपण दुसरा पण करून घेतो आहे। बघू शकता किती छान दिसत आहे। इथे मी ट्रायंग्युलर शेप मध्ये केलेले आहे, तुम्ही वेगवेगळ्या आकारांनी पण हे करू शकता। आता मी 6 करून घेतलेले आहे। आता आपण एवढे आधी तळून घेणार आणि उरलेले आपण नंतर करणार आहे। टोटल एवढ्या साहित्यामध्ये आपले 10 ते 12 होतील। बघू शकता किती छान दिसत आहे। आता आपण याला तळून घेतोय। आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि तेल मीडियम गरम करून घेतलेले आहे, खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही। आता आपण गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक टाकून घेतोय, एका वेळेस एकच तळायचं। आपण आता गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि आता त्याला छान तळून घेतोय। एक साइड पूर्ण झाल्याशिवाय पलटवायचं नाही आहे, आपण त्याच्यावर हलकं हलकं करून तेल सोडत जातो आहे आणि ती बाजू झाल्यानंतरच पलटवायचं। आता 1 मिनिट एका साइडने आपण तळून घेतलेलं आहे। आता आपण त्याला पलटवून घेतो आहे। बघू शकता किती छान असं लाईट गोल्डन कलर आलेला आहे। दुसऱ्या साइडने आपण गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेतो आहे। तेल साइडने सोडत राहायचंय आणि आता आपला दुसरी पण साइड छान तळून घेतलेली आहे। आपण आता याला पलटवून बघतो आहे। बघू शकता किती छान रंग आलाय गोल्डन कलर, अजिबात तेलकट झालेले नाही, एकदम कुरकुरीत झालेले आहे। आता आपण याला काढून घेतो आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे। रव्यामुळे खूपच क्रिस्पी झालेले आहे, खूप कुरकुरीत झालेले आहे आणि अशाच प्रकारे आपण बाकी सगळे करून घेतोय। मी तुम्हाला दाखवते किती कुरकुरीत आहे। एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असा गव्हाच्या पिठापासून बनवलेला नाश्ता आपला तयार झालेला आहे। आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। आता आपण गव्हाच्या पिठापासून टेस्टी असा नाश्ता बनवलेला आहे, त्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे, एकदम कुरकुरीत झालेले आहे आणि हा नाश्ता टोमॅटो केचप आणि चटणी सोबत खूपच छान लागतो। अचानक कोणी पाहुणे आले, काय करावं सुचत नसेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे आणि ही तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका। माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत, इंटरेस्टिंग रेसिपी सोबत। धन्यवाद।